हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण तांदूळ डाळ न भिजवता झटपट तयार होणारा डोसा तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे. तांदूळ आणि डाळ आपण भिजवलेली नाही आहे आणि तरीही आपल्याला डोसे खायचे, तर आपण अशा पद्धतीने डोसे तयार करून खायला घेऊ शकतो. तर यासाठी आपण तांदळाचे पीठ 3 वाटी घेतलेले आहे. 3 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण 6 वाटी थंड पाणी घालत आहे. तर तांदळाच्या पिठापासून घावणेसुद्धा खूप छान पद्धतीने तयार होतात. तांदळाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे. 3 वाटी तांदळाच्या पिठाला आपण 6 वाटी पाणी घालत आहे. पाणी आणि मीठ तांदळाच्या पिठामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण एकत्र पाणी मिक्स करून अशा पद्धतीने तांदळाचे पीठ तयार केलेले आहे. एक आपण डोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार करत आहे. त्यासाठी आपण ओला नारळ घेतलेला आहे. त्यामध्ये 8-10 हिरव्या मिरच्या, 2 चमचे भाजकी डाळ आणि 2 चमचे दही घालत आहे. 1 वाटी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे. 1 चमचे साखर आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि पाणी घालून खोबऱ्याची चटणी आपण तयार करून घेत आहे. तांदळाचे पीठ भिजवून तुम्ही छान पद्धतीने घावणेसुद्धा तयार करून घेऊ शकता. पण मी या ठिकाणी उत्तप्पा तयार करत आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी कांदा, शिमला मिरची 1 वाटी चिरून घेतलेली आहे, 5-6 कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. 1 वाटी टॅमॅटो चिरून घेतलेला आहे. टॅमॅटोच्या बिया आहेत त्या आपण काढून टाकलेल्या आहेत. यामध्ये थोडेसे हिंग टाकून हे सर्व आपण चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले आहे. तुम्ही याला उत्तप्पा म्हणा किंवा डोसे म्हणा, नाश्त्याला गरमागरम खायला मिळाले की बाद झाले. तर तव्याला आपण थोडेसे तेल सगळे पसरून घेतलेले आहे आणि तयार केलेले पीठ आपण तव्यामध्ये सगळीकडे थोडे थोडे करून पसरवून घेत आहे. तर पीठ आपल्याला तव्यामध्ये सगळीकडे पसरवून टाकायचे आहे आणि 2-3 मिनटे डोसा आहे तो भाजून घ्यायचा आहे. 2-3 मिनटे उत्तप्पा भाजून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालत आहे. तेल आपल्याला सगळे पसरवून घालायचे आहे आणि उत्तप्पा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर याच्यावरती आपण झाकण ठेवून 4-5 मिनटे आपण शिजवून घेतला तरी चालेल. तयार केलेल्या खोबऱ्याच्या चटणीला आपण तडका देत आहे. त्यासाठी 2-3 चमचे तेल गरम केलेले आहे. त्यामध्ये मोहरी आपण तडतडून घेतलेली आहे. थोडीशी यामध्ये आपण हिंग पावडर घालत आहे. 2 सुक्या लाल मिरच्या घालत आहे आणि 5-6 कढीपत्त्याची पाने घालून आपण तयार केलेली फोडणी तयार केलेल्या खोबऱ्याच्या चटणीवरती घालत आहे. तर अशा पद्धतीने आपण खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार केलेली आहे. तर पहिला आपण उत्तप्पा टाकला होता तो भाजून तयार झालेला आहे, तो आता काढून घेतलेला आहे आणि त्याच तव्यामध्ये सगळे तेल पसरून आता दुसरा उत्तप्पा आहे तो आपण तव्यामध्ये सगळे पसरवून सोडत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व उत्तप्पा किंवा डोसे खाण्यासाठी तयार करणार आहे. उत्तप्पा आहे तो 2-3 मिनटे भाजून घ्यायचा आहे. नंतर चमच्याने सगळे तेल पसरवून लावून घ्यायचे आहे आणि नंतर झाकण ठेवून 4-5 मिनटे शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर शिजवून झाल्यानंतर आपण तो भाजून झाल्यानंतर तो आपण काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण खाण्यासाठी नाश्त्यासाठी उत्तप्पा तयार करत आहे. तर नाश्त्यासाठी मी काही असे प्लेन डोसेही तयार केलेले आणि काही उत्तप्पेही तयार केलेले. तर अशा पद्धतीने आपण खोबऱ्याची चटणी आणि उत्तप्पा तयार केलेला आहे. तांदूळ आणि डाळ काहीही न भिजवता, कोणतीही पूर्वतयारी न करता आपण अशा पद्धतीने झटपट तांदळाच्या पिठापासून डोसे आणि उत्तप्पा तयार केलेले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.